हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे येऊयात. तर मित्रांनो, आता कबीर आणि सखीमधले वाद तर सगळे मिटले होते आणि सखीला कबीरबद्दल सगळं काही खरं काय आहे ते समजलं होतं. तर आता वेळ आली आहे कबीरच्या बोलण्याची. तर कबीरच्या मनात काय आहे हे कबीर सखीला सांगत असतो. तर आता कबीर जो आहे तो सखीला बोलतो की आपल्यामध्ये किती अडीअडचणी आल्यात. म्हणजे नेहमीच आपल्या दोघांच्यामध्ये एक व्यक्ती आला होता, विकी. त्यालाही आपण बाजूला सारलं. इथे कबीर सखीला म्हणतो की तुम्ही चांदणी, मी चंद्र. मग आपल्यात आला विकी नावाचा. तू मनात नव्हता किंतु परंतु, पण आपसुकच गेले हे जीव जंतू, असं कबीर सखीला म्हणत असतो. स्वयंवरात तर वाटलं होतं सगळ्यांना बाजूला सारून घालावी तुमच्याच गळ्यात माळा. तुमच्या सोबत आयुष्य घालवायचे हे सांगितलं होतं माझ्या मनाला. लहानपणी तुम्ही माझ्या राहता झालात, पण मी झालो तुमचा कान्हा. एक एक क्षण नजरेआड होऊ नये म्हणून म्हणून पाहत राहिलं तुम्हाला पुन्हा पुन्हा. तर आता कबीरने असं बोलता सखीला ते खूप आवडतं. त्याने अगदी पोयम लिहिल्यासारख्या त्या ओळी लिहिलेल्या असतात आणि त्या सखीच्या समोर मांडलेल्या आहेत. तर हे ऐकता सखीच्या चेहऱ्यावर खूप छान असं हसू उमटतं. कबीर सखीला म्हणतो की जेव्हा आपण गेलो होतो सखी सदन चाळीत, तेव्हा मला असं वाटलं होतं की होईल सगळं व्यवस्थित. पण पण आयुष्यात आल्या अनेक अडचणी आणि केली त्यावर मात. अशा प्रकारे आता इथे हा जो कबीर आहे तो त्याचं जे काही म्हणणं आहे तो सगळं पोयममध्ये मांडत असतो. तर त्यावेळी त्याचं सगळं काही बोलून झाल्यानंतर इथे कबीर स्वतःचे हात जे आहे ते सखीच्या समोर हे करतो आणि सखीला आता त्याच्या मनातलं बोलून टाकतो की आज कबीरला त्याच्या मनातलं सगळं काही सांगून टाकायचं असतं. पण सखी जी आहे आज थोडा भाव खात असते. सखी जी आहे ती कबीरला आज एवढा भाव देतच नसते. म्हणजे पहा ना, कबीर एवढं सगळं त्याच्या मनातलं बोलतो आहे, तर त्यावेळी आता ही सखी जी आहे ती थोडं नॉर्मल बिहेव करते. म्हणजे जसं की तिला काहीच वाटत नाही. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो सखीला बोलतो की काय करताय तुम्ही बेबी सरकार. हे पहा, मी एवढं तुम्हाला माझ्या मनातलं सांगत आहे आणि तुम्हाला काहीच वाटत नाही. तर त्यावेळी आता ही जी काही बेबी सरकार आहे ती बोलतं की कबीर, झालं तुझं एवढं सगळं सांगून, तुझं आणखीन राहिलंच आहे. तर आता कबीर बोलतो की हो, माझ्याकडे बोलण्यासाठी खूप काही आहे. तर त्याचनंतर आता इकडे ही जी काही मनस्विनी आहे ती अजूनही त्याच गोष्टीची वाट पाहत असते की नक्की त्या पेपरमध्ये असं काय होतं. तर त्यावेळी तिने तिचा तो जो काही टॅब आहे ना तो ओपन केलेला आहे आणि तिथे त्या पत्रकारांनी इथे त्या मनस्विनीला तो फोटो पाठवला आहे पेपरचा, ज्या पेपरमध्ये इथे ती बातमी दिली होती तेजस्विनी कामतची की तेजस्विनी कामत हरवल्या आहेत. आणि ही बातमी नक्की कोणी दिली ह्या पेपरवरती लिहिलेलं असतं. तर त्यावेळी मनस्विनी जी आहे ती आता इथे त्या पेपरमध्ये ती न्यूज पाहून चकित झालेली आहे. त्या न्यूजच्या खाली लिहिलं असतं की कबीर किर्लोस्कर. तर आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती म्हणते की कबीरला काय करायचे आणि ह्या हरवल्या आहेत, कबीरने अशी ॲड का दिली असेल. तर त्यावेळी आता इथे ती त्याचा विचार करू लागते की ह्याला काय मिळणार होतं. पण खरंच तेजस्विनी जिवंत असेल का, अशी न्यूज दिली आहे म्हटल्यानंतर. तर आता ती त्या गोष्टीचा विचार करू लागते की खरंच तेजस्विनी जिवंत असेल काय. तर त्यानंतर इकडे आता कबीर जो आहे तो सखीला म्हणत असतो की सखी, आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तर त्यावेळी आता इथे कबीरने सगळ्यांसमोर सखीला आय लव्ह यू म्हटलं आहे. तर आता इथे सगळी माणसं सखी मॅडमला म्हणत असतात की मॅडम, एवढा चांगला वेळ आहे त्यामुळे तुम्हीही बोलून टाकाच तुमच्या मनातलं. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती माणसांकडे पाहते, पण ती तरीही कबीरला त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. ती बोलते की कबीर, तू किती वेळ घेतला होता हे सगळं बोलून दाखवण्यासाठी, आज तसाच वेळ मलाही हवा आहे, असं म्हणत आता सखी वेळ घेत असते. तर आता त्या माणसांचं ऐकून आता इथे सखीला वाटतं की एवढ्या सगळ्या माणसामध्ये आता कबीरला उत्तर द्यावंच लागेल. तर त्यानंतर सखी जी आहे ती कबीरच्या अगदी जवळ येते आणि
जवळ आल्यानंतर सखीने इथे त्याचा शर्ट पकडलेला आहे. कबीरला कळत नसतं की सखी नक्की काय करते आहे. तर त्यावेळी आता सखीच्या लक्षात येतं की कशा पद्धतीने मी कबीरच्या याच गालात मारली होती. तर त्यावेळी तिच्या लक्षात आल्यानंतर सखी बोलते की नाही, मी आता पहिल्यासारखं वागू शकत नाही. सखी पुढे येते आणि अगदी त्याच्या गालाच्या जवळ येते. आता गालाच्या जवळ आल्यानंतर सखीने इथे कबीरच्या गालावर किस केलेली आहे. तर आता हे सगळं पाहून ना कबीर जो आहे तो चकित झालेला आहे. आणि आता इथे सखी जी आहे ती कबीरला सांगू लागते की मागच्या वेळी याच गालात माझ्या हाताने थप्पड खाल्ली होतीस ना, आणि त्यावेळी तू बोलला होतास की यावेळी थप्पड खाल्ली आहे, पण पुढच्या वेळी तुम्ही या गालावरती स्वतः किस कराल. असं म्हटल्यानंतर आता इथे सखीलाही ते बोलणं आठवलेलं होतं आणि म्हणूनच सखीने तो बोलला म्हणूनच त्या गालावरती किस केलेली असते. तर आता इथे हे सगळं ऐकून आणि हे सगळं लक्षात घेऊन कबीरला खूप आनंद होतो की सखीच्या एवढं सगळं लक्षात आहे. तर त्याचनंतर आता इथे किस केल्यानंतर कबीरने लगेचच सखीला मिठी मारली आहे आणि सखी देखील आनंदात त्याच्या मिठीमध्ये शिरली आहे. तर आता इथे सखी कबीरला म्हणते की कबीर, आता इथून पुढे कधीही आपण वेगळे व्हायचे नाहीत. नेहमी सगळ्यांचा विचार करणारी सखी जी आहे ती आज कबीरच्या बाहुपाशात होती. तर आता इकडे ही जी काही सखी आहे ती कबीरला बोलू लागते की कबीर, आता इथून पुढे कधीही आपण वेगळं व्हायचं नाही. तर त्याचनंतर आता सखीने त्याचा हात वरती घेतलेला आहे आणि त्याच्या हातामधलं जे काही हळकुंड होतं ते आता तिने सोडलं आहे. आणि आता ते सोडल्यानंतर इथे सखी कबीरला हे सांगते की कबीर, आजपासून मी तुझी बायको सखी कबीर किर्लोस्कर. तर आता हे ऐकल्यानंतरही त्याला खूप छान वाटतं की इथे सखीने त्याला ॲक्सेप्ट केलं आहे, नवरा म्हणून त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे. आत्तापर्यंत कबीरने हे मिळवण्यासाठी खूप काही केलं होतं, पण आता सखी जी आहे तिच्या सगळं काही लक्षात आल्यामुळे सखीला कबीरचं प्रेम कळाल्यामुळे आता सखी स्वतः त्याला होकार देत आहे. आणि म्हणूनच तिने त्याच्या हातातलं ते हळकुंड वगैरे सगळं काही सोडून टाकलं. तर त्यानंतर आता इथे कबीर जो आहे तो बोलू लागतो की सखी, आज मी खूप खुश आहे. आज तू जे काही केलं आहेस ना, आणि तुला सत्य समजल्यानंतर मला खूप बरं वाटतं आहे. अगदी मोकळं मोकळं वाटत आहे. नाहीतर असं काहीतरी लपून ठेवल्यासारखं होत होतं. तर त्याचनंतर आता इकडे कबीरने ते गाडीवरती ठेवलेले पेपर्स जे आहेत ते घेतले आहेत. आणि आता कबीर जो आहे तो विचारतो की मग आता या पेपर्सचं काय करायचं. तर आता इथे सखीने ते पेपर्स तिच्या हातात घेतले आणि पेपर्स हातात घेतल्यानंतर सखी बोलते की थांब कबीर, मी पाहते काय करायचं आहे आणि काय नाही ते. तर आता इथे सखी जी आहे ती बोलते की दरवेळीप्रमाणेच मी त्या पेपर्सचं काहीतरी करेल. असं म्हणत सखीने ते पेपर्स हातात घेतात. कबीरच्या समोर ते फाडून टाकलेले आहेत आणि हे फाडून टाकताना कबीरला खूप आनंद झालेला असतो. कबीर पुन्हा एकदा सखीला मिठीत घेतो आणि ते दोघेही जण एकमेकांना अगदी प्रेमाने समजून घेतात. तर त्याचनंतर या मनस्विनीने इकडे या तेजस्विनीचा पेपरमध्ये फोटो पाहिल्यानंतर मनस्विनी जाम टेन्शनमध्ये आलेली असते. तिला कळत नसतं की खरंच ही तेजस्विनी जिवंत आहे की काय. तर आता इथे ती ते सगळं शोधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या टेन्शनमध्ये आता ती सिगारेट ओढत असते. तर त्यावेळी आता विचार करून करून ना तिचं अगदी डोकं वगैरे दुखायला लागतं, पण तिच्या काहीही लक्षात येत नाही. तिला हे कळत नसतं की कबीरने तेजस्विनी कामतची ही जी काही न्यूज आहे ते पेपरमध्ये तो तेजस्विनी कामतचा फोटो का दिला, का त्याला शोध घ्यायचा आहे तेजस्विनी कामतचा, काय गरज पडली त्याला एवढी, असं आता इथे मनस्विनी म्हणत असते. पण नाही, आता मनस्विनी ठरवलं आहे की काहीही झालं तरी याच्या शेवटापर्यंत नक्की जायचं, की नक्की ही तेजस्विनी कामत जिवंत आहे का हे शोधावंच लागेल. असं म्हणत आता इथे ती तिच्या प्रयत्नाला सुरुवात करते. तर त्याचनंतर इकडे आता कबीर आणि सखी दोघेही जण कॅफेमध्ये आलेले असतात आणि त्यानंतर तिथे आल्यानंतर कबीर आणि सखी दोघेही जण फक्त खुर्चीवरती बसून एकमेकांकडे पाहत असतात. आता त्या दोघांनाही खूप वेळ असतो आणि एकमेकांकडे पाहण्यातच ते मग्न झालेले असतात. तर त्यावेळी आता ज्यावेळी कबीर आणि सखी एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात त्यावेळीच तिथे एक वेटर येतो आणि वेटर त्या दोघांनाही विचारतो की सर, मॅडम तुमची ऑर्डर
ऑर्डर काय आहे. तर त्यावेळी आता इथे या दोघांचंही लक्ष नसतं. पुन्हा एकदा तो वेटर मोठ्याने ओरडतो की सर आणि मॅडम तुमची ऑर्डर काय आहे ते. तर त्यावेळी आता इथे दोघेही जण ऑर्डर देतात आणि आता त्या दोघांची ऑर्डर एकच असते, म्हणजे त्यांची सेम चॉईस असते. त्यांना व्हेज मंचुरियन खायचं असतं. म्हणूनच आता त्या दोघांनी तेच ऑर्डर दिलं, तेही एकासोबतच. दोघेही जण एकमेकांकडे पाहून हसत असतात, कारण आजही त्या दोघांची चॉईस एकच असते. आत्तापर्यंत सखी आणि कबीर भेंडीसाठी, म्हणजे भेंडी नको आहे म्हणून सखी त्याच्या ताटात ती भेंडी टाकायची, आणि आज पुन्हा एकदा आता सखीला दिसत आहे की कबीरची चॉईस अजूनही बदललेली नाही आहे. जिथे कुठे जाईल तेच ते जे काही एकमेकांचं आवडीचं आहे तेच बघतात. आणि त्यानंतर आता इकडे कबीर जो आहे तो सखीला म्हणत असतो की सखी, माझा आणखीनही या गोष्टीवरती विश्वास बसत नाही की तू होकार दिला आहेस. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की चल तुला मी चिमटा काढते, मग तुला कळेल की तू होकार दिला आहेस की नाही. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो हात पुढे करतो. हात पुढे केल्यानंतर मात्र इथे सखी जी आहे ती त्याला चिमटा काढते, आणि त्यावेळी आता कबीरला काहीच होत नाही. कबीर जो आहे तो बोलतो की आणखीनही मला काहीच जाणवत नाही आहे. तर त्यावेळी आता इथे ती बोलू लागते की ठीक आहे, तुला जाणवत नाही आहे ना, एक काम कर, तुझा हात माझ्या हातात दे. असं म्हणत आता इथे सखीने त्याचा हात तिच्या हातात घेतलेला आहे, आणि आता नक्की सखी इथे त्याच्या हातावरती काय करते आहे ते बघाच. तर आता सखी जी आहे ती कबीरला म्हणते की तुला अजूनही विश्वास बसत नाही आहे ना की आपल्यामध्ये हे सगळं घडतं आहे, चल तुझा हात दे. असं म्हणत आता कबीरने तिच्या हातामध्ये स्वतःचा हात ठेवला आहे, आणि त्यावेळी तिने तिच्या तोंडापर्यंत त्याचा हात घेऊन गेलेला आहे, आणि अचानकच तिने तो हात खाली ठेवला आहे, आणि त्यावरती आता त्या काटेरी चमच्याने हातांवरती मारणार असते. तर आता हा कबीर जो आहे तो भानावर येतो आणि सखीला बोलू लागतो की तू काय करतेस, हे बघ, मला वाटत होतं आत्तापर्यंत हे माझे स्वप्न आहे, पण नाही, हे खरं आहे, आत्ता मला समजलं. तर आता इथे कबीरला समजलं की त्याने सखीला प्रपोज वगैरे सगळं काही केलं आहे, आणि हे त्याचं खरं आहे ना की स्वप्न आहे. आता इथे ही जी सखी आहे ती खूप हसू लागते आणि बोलू लागते की हो कळालं ना आता. तर त्यावेळी आता कबीर बोलतो की हो हो कळालं आहे म्हणा. आणि त्याचनंतर इकडे कबीर आणि सखी दोघेही जण आता गप्पा मारू लागतात. कबीर जो आहे तो नेहमीच आता सखीला अवजावं घालत असतो, हे तर सखीला माहीतच आहे. पण आता सखीला वाटतं की नको, आता बस झालं, खूप झालं हे बेबी सरकार वगैरे, नको आता ते अवजावं, मला मी जसं बोलते आहे तसंच माझ्याशी बोल, असं आता इथे सखीचं म्हणणं असतं. तर त्यावेळी आता हा जो कबीर आहे तो सखीला म्हणत असतो की सखी, आत्तापर्यंत तर मी अवजावं घालून बोलतच होतो ना, मग त्यात काय प्रॉब्लेम आहे. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की नाही नाही कबीर, मला आहे त्यात प्रॉब्लेम, नको मला एवढा रिस्पेक्ट देत जाऊ, म्हणजे नको माझ्याशी असं आहो जाओ वगैरे बोलत जाऊ, काय करतात बेबी सरकार वगैरे, मला ना तुम्ही नॉर्मल बोलत जा. बेबी काय करतेस, कसं वाटतंय. तर आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की छान वाटतंय बेबी पण. तर त्यावेळी आता इथे सखी हसू लागते, आणि सखी जी आहे ती बोलू लागते की हे बघ कबीर, मला ना बेबी सरकार अजिबात आवडत नाही, म्हणजे पुढे जे काही सरकार आहे ना लावलेलं ते मला अजिबात आवडत नाही. तर त्यावेळी आता ती सांगू लागते की कबीर, मला फक्त ना बेबी म्हणत जा, चालेल तुला. तर त्यावेळी आता सखीला कबीर म्हणतो की ते काय आहे ना सखी, मला ना सवय लागली ना बेबी सरकारची, जरा जड जाईल मोडायला. तर त्यावेळी आता सखी बोलते की हो ते तर आहेच, पण तरीही मला सखी बेबी म्हणण्याचा ट्राय कर, कसं वाटतंय सखी बेबी. तर त्यावेळी आता हा जो कबीर आहे तो बोलू लागतो की खरंच ना खूप क्यूट वाटते सखी बेबी, पण हे बघ, मी तुला असं काहीही म्हणणार नाही. तर त्याचनंतर आता इथे कबीर जो आहे तो सखीला मनवत असतो. त्याचवेळी कबीरला एक गोष्ट आठवते. तर कबीर सखीला सांगू लागतो की मध्यंतरी मला या दाभाडे मावशींनी एक मूर्ती दिली होती, आणि तुला माहितीच आहे ती अगदी बाळकृष्णाची मूर्ती आहे. तर त्यावेळी आता इथे सखीला कबीरच्या म्हणण्याचा जो काही हेतू होता ते समजला होता, कारण कबीरला हेच म्हणायचं होतं की अगदी त्या छोट्या बाळकृष्णासारखी अगदी गोंडस अशी छोटंसं बाळ किंवा मुलगी असं काहीतरी आता कबीरला हवं आहे. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलू लागते की कबीर तू पण ना, हे बघ आत्ताच आपण एकमेकांना प्रपोज केला आहे, आणि आत्ताच
मान्यता दिली आहे, तर तू लगेचच एवढ्या फास्ट पुढे का पळतो आहेस, असं सखीला क्लिअर म्हणायचं असतं. पण सखी जी आहे ती कबीरला असं म्हणत नाही, तर सखी बोलते की कबीर, तू पण ना आत्ता कुठे आपल्यामध्ये मैत्री प्रेम वाढत चाललं आहे आणि लगेचच तू कुठल्या टोकाला जाऊन पोहोचतोय, तू कठीण आहेस कबीर, असं आता इथे सखी म्हणत असते. तर आता कबीर बोलतो की काय हरकत आहे त्याला. सखी जी आहे ती कबीरला म्हणते की कबीर, तू पण ना खरंच खूप वेडा आहेस. त्यानंतर आता इकडे ही मनस्विनीच्या हे लक्षात येतं की ज्यावेळी ती न्यूज वाचली त्यावेळी इथे तिच्या लक्षात येतं की म्हणजे ती नंदा जी आहे ती खरं बोलत होती, तर म्हणजे खरंच ही तेजस्विनी कामत जिवंत आहे हे तिला माहिती होतं. आणि ती म्हणूनच मला ज्या ठिकाणी तेजस्विनी आहे त्या ठिकाणी घेऊन चालली होती. म्हणजे तिच्या अर्थानं ती बरोबर होती. पण मलाच कुठेतरी वाटलं की ती माझ्याशी खोटं बोलते. तर आता ही तेजस्विनी जी आहे ती म्हणू लागते की मी खूप घाई केली, मी नंदाला एवढ्यात मारायला नको होतं, का मूर्खपणा केला मी एवढा, असं ती स्वतःलाच म्हणत असते आणि स्वतःवरतीच राग करत असते. कारण एवढा मोठा पुरावा तिच्या हाती होता. नंदाला माहिती होतं की तेजस्विनी कामत कुठे आहे आणि जर तिच्याकडनंच तिला कळालं असतं तर आज तिच्यासाठी ते फायद्याचं ठरलं असतं. पण तिला स्वतःचा फायदा पाहता नाही आला, म्हणूनच ती स्वतःवर तिरस्कार करत असते. तर त्यावेळी ती चिडून म्हणत असते की का का चूक केली मी एवढी मोठी, का त्यावेळी मला समजलं नाही की ही तेजस्विनी कामत जिवंत आहे ते. तर त्यावेळी आता ती त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि तिला आठवतं की कशा पद्धतीने तिने त्या नंदाला मारलं आणि ती त्या नंदाला गन ठेवून तिच्याकडून सगळं काही बतवून घेत होती. त्यावेळी तिने खरंही सांगितलं, पण मी तिच्यावरती विश्वास नाही ठेवला. तर आता त्या गोष्टीचा तिला खूप मोठा पश्चाताप होत असतो. इकडे सखी कबीरला म्हणत असते की कबीर, तुला अजिबातच लाज नाही हां, तो बाळकृष्ण आठवून तुला काहीही आठवतं. तर आता इथे सखी कबीरला म्हणते की कबीर, हे बघ, आपल्यामधलं अंतर जरी मिटलं असेल ना तरीही मी ठरवेन की आपल्यामध्ये जवळीकता कधी निर्माण करायची. म्हणजे हे बघ, आपल्यामध्ये जो काही मोरपंख आहे ना तो कधी काढायचा आणि कधी नाही ते मी ठरवेन, समजलं तुला. त्यामुळे तू जास्त घाई करू नकोस. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की सखी, हे बघ, आता आधी आपण नवरा बायको नव्हतो, आता आपण नवरा बायको झालो आहोत, मग आपण एकत्र तर वेळ घालवू शकतो ना. म्हणजे बघ, आपण रूममध्ये एकत्र बेडवरती झोपू शकतो आणि आपण एकमेकांच्या मिठीतही झोपू शकतो. आणि हे बघ, आपण पुढचं नाही काही तर निदान मी तुझ्याशी बेड तरी शेअर करू शकतो. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की कबीर, हे सगळं आता नाही, हे बघ, मी ह्याला आता तरी मान्यता देणार नाही. तर त्याचनंतर आता इथे कबीर जो आहे तो लगेचच रुसल्यासारखं करतो आणि बोलतो की हे काय आहे सखी. तर आता सखीला तो विचारू लागतो की निदान मी तुझ्या हातात हात ठेवून तर झोपू शकतो ना, म्हणजे तुझी करंगळी वगैरे पकडून तर झोपू शकतो. तर त्यावेळी आता इथे सखी बोलते की नाही, त्यासाठी ही मान्यता देणार नाही. जर तुला हवं असेल तर आपण फक्त एकमेकांच्या नजरेमध्ये नजर टाकून आपल्या बेडवरती झोपू शकतो. म्हणजे आपण आपल्याला एकदम सखोल पद्धतीने एकमेकांना निरखू शकतो, पाहू शकतो. तर आता कबीर हे सगळं ऐकून नाराज होतो, कारण त्याला तिच्याकडनं थोडी जास्त अपेक्षा असते. तर मित्रांनो, आता इकडे पुढील भागात इकडे ही जी मनस्विनी आहे ती सखीच्या समोर येते. तर त्यावेळी सखी मनस्विनीला हेच सांगत असते की तू नेहमी माझ्या कबीरपासून लांब राहायचं आणि हे बघ, तुला सांगितलं आहे ना की तू माझ्या सासरी जायचं नाहीस, कारण ते माझं सासर आहे, उठसूट ते निघायचं नाही. तर त्यानंतर आता इकडे ही जी काही मनस्विनी आहे ती बोलू लागते की मी तुझ्या सासरी का जाऊ, मला काही तिथे जायची हौस नाही आहे. तर आता इथे सखी जी आहे ती बोलू लागते की मग तू काल का गेली होतीस तिथे, काय काम होतं तुझं तिथे, मी तुला पाहिलं होतं. तर आता असं बोलल्यानंतर इथे मनस्विनी जी आहे ती त्या सखीला सांगू लागते की मी दिवसभर कुठेही गेली नव्हती, मी इथेच होती. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती या गोष्टीचा विचार करणार आहे की मनस्विनी तर इथेच होती म्हणते आहे, मग नक्की कबीरच्या घरी कोण होतं. आणि इथे आता या मनस्विनीला देखील हिंट मिळणार आहे, कारण सखीच्या तोंडून तिने ऐकलं होतं की तिने तिच्यासारखी बाई इथे कबीरच्या घरी पाहिली होती. तर या सगळ्यातून कुठेतरी ही मनस्विनी जी आहे ती आता हे सत्य शोधून काढण्याला मागे पुढे पाहणार नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय, पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.